पद्धती ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नसतो, जिथं तणावाला थारा नाही, जागा नाही, अशा पद्धतीची माझी जीवनशैली आणि त्यातून मिळणारा मला आनंद हा योग आहे. मित्रहो, आत्ताच ताईंनी एका गोष्टीचा उल्लेख केला. 11 डिसेंबर 2014 संयुक्त राष्ट्रसंघामध्ये 177 देशांच्या समोर हा विषय मांडण्यात आला आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली. आणि भारतीय शास्त्र संपूर्ण जगामध्ये पोहोचलं. त्यापूर्वी देखील ते पोहोचलं होतं, परंतु आता ज्या पद्धतीनं ते पोहोचलं अधिकृतरित्या, तशा पद्धतीनं ते पोहोचलं नव्हतं. आता या गोष्टीकडे माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा आहे. 2014 पूर्वी कदाचित जगाने स्वतःच्या कल्याणाचा विचार केला नसावा, म्हणूनच योग हा विषय काही विशिष्ट देशापुरता मर्यादित राहिला. कदाचित संपूर्ण जगाला उशिरा जाग आली, संपूर्ण जगाला उशिरा लक्षात आलं की आपण आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग शोधायला हवा. केवळ आत्मकल्याणाचा मार्ग नाही, तर आपल्याला तणावमुक्त आणि उत्तम जीवन जगता आलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये भौतिक सुविधा आहेत, पैसा भरपूर आहे, जीवनामध्ये उत्तम गोष्टी उपलब्ध आहेत, ज्या ज्या अपेक्षा आपण व्यक्त करतो त्याही मिळत आहेत. मला जे हवंय ते सगळं माझ्या समोर आहे, परंतु जगण्यासाठी जे माझ्याकडे हवंय ते माझ्याकडे नाही, म्हणजे माझ्याकडे स्वास्थ्य नाही. कधी कधी जीवन जगण्याच्या धावपळीमध्ये मी माझ्या जीवनाचं मूल्य विसरून जातो, स्वास्थ्याचं महत्त्व विसरून जातो. शरीर हे उत्तम साधन आहे हेही विसरून जातो आणि केवळ उपभोगवादी म्हणून मी जगत राहतो. खायचं आहे म्हणून जगायचं आहे, अशा पद्धतीची एक फुटकळ धारणा माझ्या मनामध्ये येते आणि आम्ही जगत राहतो. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने या प्रकारची जागृती आपल्या मनामध्ये निर्माण झाली की मनुष्याचं स्वास्थ्य हे उत्तम असलं पाहिजे आणि आपल्याकडे एक उत्तम जीवन पद्धती आहे, तिचा अंगीकार आपण सर्वांनी केला पाहिजे. म्हणून आजच्या या 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पण सर्वात अगोदर जगातील त्या सर्व देशांना शुभेच्छा देतो की ज्यांनी या जीवन प्रणालीचा स्वीकार करून स्वतःच्या आत्मकल्याणाचा मार्ग शोधला. जगाने ही संधी प्राप्त करून घेतली. मित्र, मला सांगताना अतिशय आनंद होतो. 5000 वर्षापूर्वीचं हे विकसित शास्त्र भारतामधलं आहे. 5000 वर्षाचा इतिहास असलेलं हे शास्त्र एवढ्या उशिरा जगामध्ये का पोहोचलं, याचा विचार, याचं चिंतन तुम्हाला आणि मला करायचं आहे. जी जीवन पद्धती आम्ही सहजपणे जगत आहोत, नैसर्गिकपणे जगत आहोत, जे जीवन पद्धती भारतीयांच्या घराघरामध्ये आहे, ती जीवन पद्धती जगामध्ये आम्ही पोहोचवण्यास कमी पडलो आणि जगालाही उशिरा जाग आली. ह्या दोन्हीही गोष्टी तुमच्या माझ्यासाठी चिंतनाच्या आहेत. माणसाच्या आनंदाचा स्रोत जो आहे तो योग आहे. हीच गोष्ट आमच्या लक्षात येत नाही. आली तरी ती गोष्ट आम्ही आमच्या जीवनात घेऊन येत नाही. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. कोरोनाच्या काळामध्ये जे संकट तुमच्या माझ्यावरती आलं, या संपूर्ण विश्वावरती आलं, मग लोकांना कळायला लागलं की शरीर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आपण शरीर आहोत हे आपण विसरलोच होतो.
मृत्यू दाराशी आल्यानंतर शरीराचं महत्त्व माणसाच्या लक्षात येतं. शरीरामध्ये एखादा आजार झाला तर शरीराचं महत्त्व लक्षात येतं. एखाद्या दुर्घटनेमध्ये पाय गेला तर पायाचं महत्त्व लक्षात येतं. डोळे खराब झाले तर डोळ्याचं महत्त्व लक्षात येतं. अन्य काही आजार जडला, जो असाध्य रोग जडला तर शरीराचं महत्त्व लक्षात येतं. असं का व्हावं? भरपूर शिक्षण आम्ही घेतलं, उच्च डिग्री आम्ही घेतली, जगातलं यच्च यावत ज्ञान मिळवण्याचा सतत प्रयत्न करणारी आम्ही माणसं आपल्या शरीर स्वास्थ्याच्या बाबतीत, आपल्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या बाबतीत, आपल्या सामाजिक स्वास्थ्याच्या बाबतीत, आपल्या राष्ट्रीय स्वास्थ्याच्या बाबतीत एवढे अज्ञानी कसे आणि एवढ्या पिछाडीवरती कसे, हा विषय आज अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा ठरलेला आहे. जर मला योग कळत नसेल, शरीर स्वास्थ्याचं महत्त्व कळत नसेल, माझा फिटनेस नसेल, इम्युनिटी प्रतिकार शक्ती माझ्यामध्ये नसेल, तर माझ्या उच्च डिग्रीचं मूल्य काय आहे? काय केवळ मला पैसाच हवा होता? फक्त पैसा मिळाला म्हणजे जीवनातल्या सगळ्याच गोष्टी मला मिळाल्या असं काही आहे? जर अशी आमची धारणा असेल तर दोस्तांनो, मित्रांनो, एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे कोरोना काळामध्ये त्यांचाच मृत्यू झाला. रस्त्यावरती कितीतरी भिकारी, सोलापूरच्या रस्त्यावरती कितीतरी भिकारी सिद्धेश्वर मंदिराच्या आसपास बसलेले होते, त्यामधला एकही भिकारी मेला असा एकही रिपोर्ट सोलापूरच्या वर्तमानपत्रात नाही आहे. ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे पैसे नाही म्हणून जी माणसं दवाखान्यात आली नाहीत, जाऊन शेतामध्ये क्वारंटाईन झाली, शेतामध्ये राहिली, ती माणसं आपोआप नैसर्गिक शक्तीने, नैसर्गिक ऊर्जेने, नैसर्गिक हवेने, सहज जीवन पद्धतीने दुरुस्त झाली, नीट झाली, त्यांचा रोग दूर झाला. ही उदाहरणं आमच्या समोर आहेत. हिंदी चित्रपटवाल्याने एक खूप सुंदर गोष्ट सांगितली, गब्बर सिंग कह गया जो डर गया वो मर गया. तशा पद्धतीची स्थिती कोरोना काळामध्ये तुम्हाला मला दिसून आली. मग एखादा रोग आला म्हणून आम्ही जागृत व्हायचं का? एखादा आजार झाला म्हणूनच आम्ही अशा पद्धतीचा विचार करायचा का? मग योग या विषयाचा नेमका आमच्या जीवनाशी कुठे कुठे संबंध येतो याचा विचार आम्ही दररोज स्वाध्यायाच्या माध्यमातून घरात सर्वांच्या समवेत केला पाहिजे. किमान एक 10-15 मिनिटे, अर्धा तास आपल्या घरच्यांना एकत्र बसवून, योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, योग म्हणजे केवळ मर्दन नाही. काही काळ घरातील सर्व लोकांसमवेत स्वाध्यायाच्या निमित्ताने एकत्र उत्तम उत्तम विषयाचं चिंतन करणं योग आहे आणि त्यातून आनंद मिळवणं, चांगल्या गोष्टींचं स्मरण करणं, त्यातील मिळणाऱ्या संस्काराचा सारखा सारखा उल्लेख करणं, अशा माध्यमातून संपूर्ण परिवाराला एकत्र आणणं, हे एकत्व, हे एकात्म म्हणजेच योग. आम्ही पारिवारिक एकात्म आणि एकत्व विसरून गेलो. फक्त स्वार्थ, द्वेष, कुटिलपणा, वाईट गोष्टी, इतरांवरती जळणे, षडरिपू, चुकीची जीवन पद्धती, अवेळीची जीवन पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घर करून बसल्या आहेत. भौतिक जीवनानं आजच्या युवा वर्गाला, आजच्या परिवाराला अक्षरशः भावलं बनवलं आहे. त्याचा प्रत्यय कोरोनाच्या काळामध्ये आला. म्हणून सांगावंसं वाटतं, योग हा विषय नेमकेपणानं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नुसता व्यायाम नाही. सकाळी 1 तासभर मी योगासनं केली म्हणजे माझा योग झाला, आता सगळं कुलूप बंद असं समजून जर मी वावरायला लागलो, तो योग नाही. ही अत्यंत चुकीची धारणा आहे. सकाळी प्रार्थनेसह शरीर मर्दन करताना ती लवचिकता जी शरीरामध्ये आलेली आहे, ती मनामध्ये, विचारामध्ये, भावनेमध्ये, वर्तनामध्ये आणि व्यवहारामध्ये देखील उतरायला हवी.
म्हणून योगासनाला किंवा योग या विद्येला सुरुवात करण्यापूर्वी, त्याचा अभ्यास करण्यापूर्वी आम्ही नेहमी एक प्रार्थना म्हणतो. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै. या प्रार्थनेचा मूळ अर्थच योग आहे. तुम्ही, मी, आपण सर्वजण एकत्रितपणे योग या विद्येचा अभ्यास करत आहोत. या विद्या अभ्यासासाठी आपण एकत्र आलो आहोत. हा विद्या अभ्यास करत असताना तुम्हाला मला एकत्र शक्ती प्राप्त होऊ दे. या शक्तीच्या माध्यमातून तुमचं आणि माझं जीवन अत्यंत तेजस्वी बनू दे. तुम्हाला मला तेजस्वी बनवणारं हे शिक्षण, ही विद्या प्राप्त करत असताना, धारण करत असताना, शिकत असताना, अभ्यास करत असताना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये कधीही विद्वेषाची भावना येऊ नये, अशा पद्धतीचा त्या प्रार्थनेचा अर्थ आहे. योग केला की द्वेष येताच कामा नये. हा निर्दोष आत्मविश्वास तुमच्या माझ्या ठाई असायला हवा. जर निर्दोष आत्मविश्वास योग या विषयाच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये, माझ्या विचारधारेमध्ये, माझ्या वर्तनामध्ये येत असेल तर समजायला हरकत नाही की मी जे काही योग करत आहे ते अतिशय व्यवस्थित चालू आहे, ते योग्य मार्गाने चालू आहे. नाहीतर योग म्हणजे व्यायाम समजून सकाळी 1 तासभर शरीराला वेगाने हलवणे आणि माझा आजचा योग झाला म्हणून 4 लोकांत सांगून स्वतःचं समाधान करून घेणे, हे कुठंतरी मी समजून घेतलं पाहिजे. ती चुकीची धारणा आहे. या चुकीच्या धारणेतून मला बाहेर यायला हवं. अशा पद्धतीचा गैरसमज योग या विषयाला घेऊन माझ्या मनामध्ये होता कामा नये. नाहीतर आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, आज करायचं आहे, शासनाने सांगितलेलं आहे, नियम आहे. नाहीतर कॉलेजमध्ये नोंद करतील, नाहीतर काहीतरी पनिशमेंट किंवा शिक्षा होईल, किंवा लोक मला नावं ठेवतील, किंवा माझी निंदा नालस्ती करतील. नाही आले तर कसं होईल, नोकरीचं काय होईल, अशा भीतीपोटी जर अशा विद्येला शिकण्यासाठी मी जर एकत्र येत असेल तर ती विद्या कधीही फळाला येत नाही. तो योगाभ्यास नव्हे. योग या विषयामध्ये ढोंग कधीही नसतो, दिखावा कधीही नसतो, शो कधीही नसतो. जोपर्यंत अशा गोष्टी आमच्या जीवनातून, विचारातून दूर होत नाहीत तोपर्यंत सत्य काय आहे ते आम्ही समजून घेऊ शकत नाही. म्हणून या विषयाला समजून घेत असताना या विषयाचा थोडा इतिहास आपण पाहूया. काय आहे भारतामध्ये योग किंवा योग विद्या कधी सुरू झाली, केव्हा आले, असे अनेक गूढ प्रश्न तुमच्या माझ्यासमोर असतात आणि नेमका धागादोरा सापडत नाही. त्यामुळे ही विद्या कधी, काय, कोणी, कुठे, अशा अनेक प्रश्न आणि त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे विवाद, मग त्या शास्त्राबद्दलची साशंकता मनामध्ये निर्माण होते. म्हणून याच्या नेमकेपणावर आज आपण बोट ठेवूया. कैलासामध्ये भगवान शंकराची बसण्याची जी पद्धत आहे ती पद्मासनातली आहे. थोडंसं नीट पहा. जेव्हा भगवान शंकर ध्यानस्थ होतात, ध्यानाला बसतात किंवा ध्यानस्थ आहेत, अशा पद्धतीची त्यांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीकडे जर व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल त्यांची बसण्याची जी पद्धत आहे, जी व्यवस्था आहे ती पद्मासनातली आहे. भगवान शंकराला आपण आपल्या संस्कृतीचे आदी पुरुष असे मानतो. कदाचित तिथूनच या सर्व गोष्टींची सुरुवात झाली असावी. मग योग या संदर्भातले अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत. 5000 वर्षापूर्वी वैदिक काळामध्ये अनेक ऋषी मुनी, देव देवता या सर्व जीवन प्रणालीला आपापल्या पद्धतीने अवलंबित होते किंवा त्यांच्या आचार विचारामध्ये ही जीवन पद्धती होती. कदाचित त्यावेळी ती लिखित स्वरूपात नसावी, पण काळाच्या ओघामध्ये
या शास्त्राचा अभ्यास भारतामध्ये सुरू झाला आणि हळूहळू त्याचं लिखित स्वरूप देखील आमच्या समोर येऊ लागलं. मग शिवसंहितासारखे ग्रंथ आमच्या समोर यायला लागले, हिरण्यसंहितासारखे ग्रंथ येऊ लागले, षटदर्शन आमच्या समोर यायला लागली, पातंजल महादर्शन सारखे ग्रंथ भारतीय मानसशास्त्र नावाने आमच्या समोर यायला लागलं, बिहार स्कूल ऑफ योगाची पुस्तकं आमच्या समोर यायला लागली, भगवद्गीतेसारखा ग्रंथ आमच्या समोर यायला लागला, वेगवेगळी शास्त्रे आमच्या समोर यायला लागली, तंत्रयोग आमच्या समोर यायला लागला, राजयोग आमच्या समोर यायला लागला, कर्मयोग आमच्या समोर यायला लागला, प्रेमयोग समोर यायला लागला, भक्तियोग आमच्या समोर यायला लागला, योग विद्या आमच्या समोर आली, हठयोग प्रदीपिका नावाचा एक उत्तम ग्रंथ आमच्या समोर आला. असं त्याचं लिखित स्वरूप आमच्या समोर आलं आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये योगासनाच्या बाबतीत अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध आणि उत्तम लिहिलं गेलेलं आहे. त्याचा अभ्यास सर्वांनी करावा. आणि पातंजल योगदर्शन हे ग्रंथ जे आहे अतिशय उत्तम ग्रंथ आहे. या बाबतीतलं भगवान पतंजलीने त्याच्यामध्ये योगाची सूत्र लिहून त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आता योगासनं किती आहेत? सामान्यपणे आमच्या शास्त्र ग्रंथामध्ये जी काही आकडेवारी मिळते 84 लाख योगासनं आहेत. एवढी कशी शोधली गेली? तर मित्रहो, मला सांगत असताना अत्यंत आनंद होतो. त्याचा उल्लेख आमच्या पातंजल योगदर्शनामध्ये आहे, योग हट प्रदीपिकामध्ये देखील आहे. आपण त्या शास्त्राचा अभ्यास करून त्यातील माहिती एकत्र करू शकता. तर एवढी योगासनं आपल्या देशातील लोकांनी या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे जीव जंतू पाहिले, प्रकृतीतील अनेक घटकांचं निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. काही वेळेला तर त्यांनी असं पाहिलं की काही प्राणी विशिष्ट अवस्थेमध्ये अत्यंत सुखी आणि समाधानाने बसलेले आहेत. ते एवढे शांत आणि स्थिर कसे आहेत? त्यांचा चेहरा एवढा आनंदी कसा आहे? त्यांच्या जीवनामध्ये कोणती समस्या कशा प्रकारे नाही आहे, का नाही आहे, याच्यावरती त्यांनी गहन चिंतन केलं, सखोल चिंतन केलं आणि त्यातून वेगवेगळ्या आसनांचं शास्त्र विकसित झालं आणि मग त्या प्रत्येक अवस्थेतून तशा पद्धतीची शारीरिक क्रिया देखील तयार झाली. आता मी जर तुम्हाला योग शब्दांनी सांगायला लागलो तर ते लक्षात येणार नाही, कारण योग हे शास्त्र प्रत्यक्ष अनुभूतीचं शास्त्र आहे. अर्धकटी चक्रासन केल्यानंतर काय होतं? मी सांगितलं की या आसनापासून पाठीच्या मणक्याला लवचिकता मिळते, पाठीच्या मणक्याचे आजार दूर होतात. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगायला लागलो तर विद्यार्थ्यांना किंवा ऐकणाऱ्याला ते लवकर पटणार नाही, कारण त्याचा अनुभव त्याच्याकडे नाही आहे. म्हणून याविषयी भाषण देण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने त्याचा जीवनामध्ये दररोज सकाळी अनुभव घेतला तर किमान 3 महिन्यानंतर त्या व्यक्तीने तो अनुभव इतरांना सांगितलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याच्या जीवनातील कोणत्या प्रकारचा तणाव दूर झाला हेही त्यानं सांगितलं पाहिजे. अत्यंत निष्ठेनं, अभ्यासपूर्ण, एकाग्रतेनं, मनोयोग पद्धतीनं मला ते आवडतं, मी मनापासून करतो या भावनेनं ज्यावेळी आपण करायला लागतो तर त्या शास्त्राच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञान, त्या शास्त्राचे फायदे, लाभ, त्या शास्त्राच्या माध्यमातून एक स्वस्थ जीवन आम्हाला प्राप्त होतं. म्हणून 84 लाख आसनांचा जरी उल्लेख केला तर तेवढी आसनं दररोज आपण कोणीही करत नाही. म्हणून काळाच्या ओघात हळूहळू या सगळ्या गोष्टींचा प्रसार होत होत या ग्रंथाच्या माध्यमातून बौद्ध काळामध्ये या ग्रंथाचा आणि या विचाराचा आणि या जीवन प्रणालीचा आणखीन प्रसार झाला. भगवान बुद्धांनी ज्या अष्टांग जीवन पद्धतीचा उल्लेख केला आणि त्यांच्या माध्यमातून बौद्ध धर्म जो जगामध्ये सर्वत्र पसरला, त्याचा प्रचार झाला, त्याचा प्रसार झाला. मग तो चीनमध्ये गेला, तो जपानमध्ये गेला, तो जावाला गेला, तो सुमात्राला गेला, अन्य आसपासच्या सर्व देशांमध्ये गेला, तो रशियामध्ये गेला.
सर्व आसपासच्या देशांमध्ये तो पसरला आणि हे योगशास्त्र हळूहळू त्या काळी 2500 वर्षापूर्वी त्या काळी आसपासच्या देशामध्ये ही जीवन पद्धती पोहोचली. बौद्ध काळानंतर हळूहळू झालेले आक्रमण, अगदी सुरुवातीपासून आक्रमण होत राहिली, पण सुरुवातीला एक आदर्श जीवन पद्धती आमच्याकडे होती आणि ती जीवन पद्धती आक्रमणामुळे मोडीत निघाली, नष्ट झाली. आणि ती नष्ट झाल्यामुळे आमचा इतिहास झाकोळला गेला, त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख झाला नाही किंवा आम्हीच आमच्या इतिहासाकडे शंकेच्या नजरेनं पाहायला लागलो. मग आम्ही आमच्या ग्रंथांचा अभ्यासच बंद केला. आणि हळूहळू आधुनिक काळामध्ये तर बाजारवाद, पैसा हीच जीवनाची दैवत होऊन बसली आणि याच्या पाठीमागे धावणारा मनुष्य कशा पद्धतीने वेडा झालेला आहे त्याचं चित्र तुम्हाला मला पाहायला मिळत आहे. वस्तूच्या पाठीमागे धावणारा मनुष्य कधीही सुख प्राप्त करू शकत नाही, कारण त्याच्याकडे सुख प्राप्त करण्याचं मूळ साधन नाही आहे. सुख प्राप्त करण्याचं मूळ साधन माणसाचं शरीर आहे, कारण माणसाचं मूळ स्वरूप हेच आनंद स्वरूप आहे. त्याला बाहेरून आनंद घेण्याची गरजच नाही आहे. बाहेर केवळ वस्तू आहेत. माणसाच्या मनाची आनंद अवस्था ही बाह्य वस्तूवर अवलंबून नाही, ती तुमच्या मनोअवस्थेवरती अवलंबून आहे. आणि आमची मनोअवस्था जर उत्तम राहायची असेल तर ती स्वास्थ्याच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो. म्हणून याचा इतिहास पाहत असताना हळूहळू जगातील जी आक्रमणं झाली आणि हे शास्त्र थोडंसं मागं पडलं. अगदी 2014 पर्यंत देखील, त्यापूर्वी रामदेव बाबांनी, B.K. अय्यंगार, स्वामी शिवत्वानंद अशा काही लोकांनी याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला. कधी कधी उल्लेख देखील व्हायचा की अरे योगासने केली पाहिजेत, फार चांगलं असतं. अशा पद्धतीचा विचार देखील आमच्या समोर यायचा. परंतु प्रत्यक्ष जीवन प्रणाली आहे हे आम्ही स्वीकारत नव्हतो. परंतु भारताने जगापुढे वेळोवेळी या शास्त्राचं महत्त्व मांडलं, प्रतिपादित केलं आणि संपूर्ण जगाला सांगितलं की सर्वे भवन्तु सुखिनः हा मंत्र आपल्या जीवनामध्ये जर आणायचा असेल तर ही जीवन पद्धती अत्यंत मौलिक आहे, मोलाची आहे. भारताने घसा कोरडा केला जगासमोर. इवन आपल्या देशातील लोकांना देखील ओरडून सांगावं लागतं. स्वतःच्या स्वास्थ्याला देखील धर्माचं रूप देणारे आम्ही माणसं. हे ह्या धर्माचं, त्या धर्माचं, तो धर्म असा, हा धर्म असा, ते तसं. अरे बाबा, आपलं स्वास्थ्य हे काय कुठला धर्म नसतो. उत्तम स्वास्थ्य हाच धर्म असतो. सहज सोपा धर्म. माझं स्वास्थ्य उत्तम आहे, माझं कुटुंब उत्तम आहे, माझ्या कुटुंबाचं स्वास्थ्य उत्तम आहे, माझा समाज स्वस्थ आहे, माझा देश स्वस्थ आहे, हाच धर्म आहे. धर्माची वेगळी व्याख्या नाहीच आहे. पण धर्माची वेगळी व्याख्या करून त्यात कुठील विचारधारा ओतून किंवा त्याच्यामध्ये वाईट भावना निर्माण करून किंवा त्या विद्येला कलुषित किंवा त्याची निंदा करून आम्ही चांगली विद्या आमच्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं या शास्त्राचं महत्त्व तुमच्या माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, खूप आहे. म्हणून त्याला शोधक दृष्टीने, माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून माझं जे जीवन मूल्य आहे ते मला समजून घेतलं पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही शास्त्र, कुठल्याही धर्माचं असो, कुठल्याही जातीचं असो, पंथाचं असो, संप्रदायाचं असो, देशाचं असो, त्या शास्त्रावरती कुठल्याही प्रकारची टीका आम्ही करता कामा नये. योगशास्त्रामुळे माणसाचं मन शुद्ध, स्वच्छ, सात्विक होतं. पण आमच्या जीवनामध्ये योग नसल्यामुळे आमच्या सगळ्यात अगोदर कान नावाचं जे ज्ञानेंद्रिय आहे ते अत्यंत हलकं आणि निकृष्ट बनलेलं आहे. कान हलकं का झालं? ते ज्ञानेंद्रिय असून देखील का हलकं झालं? कारण की योग नाही आहे, अनुसंधान नाही, परीक्षण नाही, निरीक्षण नाही, कमकुवत विचार, संस्काराचा अभाव, जीवन पद्धतीचा अभाव,
ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि समाजातील कलुषित वातावरणाचा एकंदर माझ्या मनावरती आणि स्वास्थ्यावरती होणारा परिणाम अत्यंत भयावह आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्या प्रकृतीमुळे आपण जिवंत आहोत त्या प्रकृतीबद्दलची जाणीव देखील तुमच्या माझ्या मनामध्ये राहिलेली नाही. प्रकृतीचा ऱ्हास करणं म्हणजे प्रगती करणं अशा पद्धतीचा अर्थ दुर्दैवानं आम्ही आमच्या अभ्यासाच्या माध्यमातून लावला आणि विद्यार्थ्यांना देखील ते सांगत गेलो. ऑक्सिजन कमी पडायला लागल्यानंतर ऑक्सिजनच्या नळकांड्या घेण्यासाठी जी काही रांग लागली त्यावेळी आमच्या लक्षात आलं की ऑक्सिजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे, प्राणवायू अत्यंत महत्त्वाचा आहे. विज्ञानानं हजारो वर्ष शिकवलं. तत्पूर्वी भारतानं हजारो वर्षापासून जगाला सांगितलेलं आहे प्राणवायू हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्राणस्य आयामः प्राणायामः आमच्या शास्त्रात सांगितलेलं आहे. प्राणशक्तीचं संयमन करणं नियमन करणं म्हणजेच प्राणायाम. तुमच्या माझ्या शरीरामध्ये काय आहे? हीच प्राणशक्ती आहे, हेच ऊर्जा तंत्र आहे. म्हणून योग म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास करत असताना योग या शब्दाला थोडंसं समजून घेऊया. योग हा शब्द मित्रांनो युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. युज शब्दाचा अर्थ आहे जोडणे. आता या ठिकाणी नेमकं काय जोडायचं आहे? आत्म्याला परमात्म्याशी जोडणे, मनाला शरीराशी जोडणे म्हणजे योग. एक आणखीन उत्तम गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मनुष्याला प्रकृतीशी जोडणे आणि एकत्व साधणे म्हणजे योग. भगवान वशिष्ठांनी योगाची खूप सुंदर व्याख्या केली. ते म्हणतात मनः प्रशमनो उपायः इत्यभिधीयते. मनाला शांत करण्याचा उपाय म्हणजे योग होय. मनाला शांत करण्याचा उपाय. फार सुंदर व्याख्या, फार सुंदर परिभाषा आहे. योग जीवन प्रणालीतून मन शांत होतं, सागर तळासारखं होतं. हा अनुभव प्रत्यक्ष जीवन प्रणालीच्या माध्यमातून घ्यायला हवा. आणि मनाची शांतता हेच स्वास्थ्याचं मुख्य कारण आहे. अशांत मन माणसाला स्वास्थ्य देऊ शकत नाही आणि अशांत मन स्वस्थ कुटुंब, स्वस्थ समाज आणि स्वस्थ राष्ट्र, स्वस्थ विश्व आणि स्वस्थ प्रकृती देऊ शकत नाही. ह्याचं चिंतन अतिशय गांभीर्यानं प्रत्येक व्यक्तीने करायला हवं. भगवान पतंजलींनी योग या विषयाची व्याख्या करताना खूप सुंदर केलेली आहे. ते म्हणतात आपल्या ग्रंथामध्ये, पातंजल योगदर्शन या ग्रंथामध्ये म्हणतात चित्तवृत्ती निरोधः. चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग. भगवद्गीतेमध्ये देखील योगाच्या खूप सुंदर व्याख्या दिलेल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे तस्माद योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. जीवनातील कोणतंही कर्म अत्यंत कुशलतेने, सहजपणे, नैसर्गिकपणे करणे म्हणजेच योग. समत्वय योग उच्यते. जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक वेळी, प्रत्येक घटनांमध्ये, प्रत्येक क्षणी संतुलन निर्माण करणं. मग ते संतुलन मानसिक स्तरावरती असेल, शारीरिक स्तरावरचं असेल, भावनिक स्तरावरचं असेल, आत्मिक स्तरावरचं असेल, प्राकृतिक स्तरावरचं असेल, अशा पद्धतीचं संतुलन जीवनामध्ये निर्माण करणं आणि संतुलित जीवन जगणे आणि दुसऱ्यांना जगू देणे म्हणजेच योग होय. ह्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत सूत्रबद्ध पद्धतीने आहेत. कधीकधी ह्या व्याख्या अभ्यासत असताना त्यात थोडासा एकांगीपणा देखील आम्हाला जाणवेल. परंतु या व्याख्याचा विस्तृत आणि सखोल अभ्यास केल्यानंतर त्याचा विस्तारित अर्थ तुमच्या माझ्या लक्षात येतो आणि मग त्याचा व्यावहारिक अर्थ देखील, त्याचे व्यावहारिक संदर्भ देखील लक्षात यायला लागतात. पण याच्यापेक्षाही सहज आणि सोपी व्याख्या योगी अरविंदांनी केली. योगी अरविंद म्हणतात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवरचा विकास म्हणजे योग होय. अत्यंत सोपी आणि साधी व्याख्या, खूप सुंदर.
आणि अत्यंत व्यावहारिक, सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीची ही व्याख्या आहे. एकूणच जाणीवेचा विस्तार म्हणजे योग होय. हा जाणीवेचा विस्तार म्हणजे मी. या मीचा विस्तार व्हायला हवा. मी, उन्नत मी, विकसित मी, उत्तम पुरुष मी, त्याचा विस्तार होत होत तो विस्तार त्याच्या कुटुंबापर्यंत व्हायला हवा. उत्तम कुटुंब, सधन कुटुंब, प्रेमळ कुटुंब, सर्व जीवन मूल्यांनी युक्त कुटुंब, अशा पद्धतीचा कुटुंबाचा विस्तार व्हायला हवा. आणि कुटुंबाचा विस्तार समाजापर्यंत व्हायला हवा. उत्तम समाज, उन्नत समाज, विकसित समाज, विस्तृत समाज, अशा पद्धतीचा विस्तार समाजाचा व्हायला हवा. समाजाचा विस्तार राष्ट्रापर्यंत व्हायला हवा. उत्तम राष्ट्र, विकसित राष्ट्र, सर्व जीवन मूल्यांनी युक्त राष्ट्र, अशा पद्धतीचा विकास, ही विकासाची प्रक्रिया, हा जाणीवेचा विस्तार असा होत राहिला पाहिजे. आणि मग राष्ट्राचा, देशाचा विस्तार विश्वापर्यंत सतत व्हायला हवा. उत्तम विश्व, जगामध्ये सर्वत्र शांतता, समृद्धी आणि सुख, आणि ह्या सर्व जगाचा जो विस्तार आहे तो विस्तार संपूर्ण समष्टीपर्यंत, कारण ही प्रकृती देखील आहे ती मानवाबरोबरच सहप्रवासी आहे. मानव हा परावलंबी आहे, तो प्रकृतीवरती आधारित आहे. प्राकृतिक जीवनशैली हीच मानवाची जीवनशैली असायला हवी. हा मूळचा मानवी भावजीवनाचा विस्तार म्हणजे योग होय. अशा पद्धतीने या जाणीवेचा विस्तार व्यक्तीपासून समष्टीपर्यंत होणं म्हणजे योग. हा योग तुम्ही मी समजून घेतला पाहिजे. म्हणून योगाची व्याख्या करत असताना ह्या सगळ्या समग्र व्याख्या तुमच्या माझ्यासमोर येतात. एवढी गहन आणि सखोल व्याख्या असताना आम्ही मात्र त्याच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन अत्यंत लहान, एखाद्या आंधळ्या माणसासारखा असतो. संकुचित दृष्टिकोन असतो. माणसाला माणसाशी जोडण्याची प्रक्रिया ही योग आहे. मग आता प्रामाणिकपणे विचार करा की मी व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीशी जोडलो जातो का? बाहेरचे सोडा हो, मी घरातल्या लोकांशी तरी कनेक्टेड आहे का, जोडलेला आहे का? भावाचं पटत नाही, भावाचं बहिणीचं पटत नाही, कुटुंबातल्या अन्य सदस्यांशी पटत नाही, कुटुंबाचं समाजाशी पटत नाही, समाजाचं देशाशी पटत नाही. अत्यंत अनेक, नाहीतर समजा जर योग हा विषय, ही जीवन पद्धती तुमच्या माझ्या जीवनामध्ये असते तर कोर्टाची काय गरज आहे हो? सांगा की काय गरज आहे? ही आत्मउन्नतीची भावनाच आम्ही समजून घ्यायला तयार नाही. स्वतःची आत्मउन्नती घडवून आणणे म्हणजे योग आहे. हा मूळ विषय आहे. मग जर माझ्या जीवनामध्ये योग असेल तर ईर्ष्याद्वेष येणारच नाही. जर माझ्या जीवनामध्ये योग असेल, वाईट प्रवृत्ती, कुप्रवृत्ती, भावना, अशुद्ध भाव येणारच नाही आहे. माझं प्रदूषण होणार नाही म्हणजे योग. जगामध्ये आज काय हवं आहे तर माझं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं, अशी जीवन पद्धती हवी आहे. आणि ती जीवन पद्धती भारताने 5000 वर्षापूर्वी विकसित केलेली आहे. मित्रांनो, 5000 वर्षापूर्वीचा आमचा इतिहास आणि आमचं शास्त्र, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं. खरं तर हे अक्षम्य आहे. आम्ही का पिछाड्यावरती आहोत, का मागे आहोत? केवळ विज्ञान हा विषय त्यातला नाही आहे. विज्ञान हे आम्हाला पूरक आहे, सहाय्यक आहे. परंतु एकांगी मार्गाने माणसाचा कधीही विकास होत नाही. त्याला अनेकांगी मार्गाने जावं लागतं. भौतिक सुविधा किती जरी एकत्र केल्या तरी जीवनाचं महत्त्व हे जे आहे, हे प्राकृतिक महत्त्व तुम्हाला मला विसरता कामा नये. कारण शरीर, स्वास्थ्य याचं महत्त्व तुम्ही आणि मी विसरून चालणार नाही. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर तणाव येऊ नये, मी सतत तणावाखाली राहू नये, मी अति अपेक्षेने आजारी पडू नये, दुसऱ्याचं मला हवं आहे हे विकृत भावना आणि विकृत मनोवृत्ती माझ्या मनामध्ये येऊ नये,
दुसऱ्यांना त्रास दिल्यानंतर जगता येतं अशा पद्धतीची वेडेपणाची भावना किंवा दुसऱ्याला त्रास देण्याची भावना माझ्या मनामध्ये येऊ नये अशा पद्धतीचं एक शुद्ध मन माझ्या आतमध्ये असायला हवं. मग मनाची शुद्धता कशातून येते? योग या विषयातून येते. सांगताना कधी कधी मला खूप वाईट वाटतं. सासू आणि सून या विषयावरती बाजार झाला पण दोघीच्या मनाचा विकास झाला नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. हजारो सिरियल चालले असतील, हजारो सिरियल सासू आणि सून या दोघांच्या मतभेदावरती, पण त्यांच्यामध्ये योग आला नाही. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेला हा देश सासू आणि सून यांच्या भांडणातच गार झाला. का आणि कशासाठी? ह्याचं उत्तर कोणीही सांगू शकत नाही. PhD काय, जगातल्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करून सांगा. त्याचं उत्तर एकच आहे की आमच्याकडे शुद्ध जीवन प्रणाली आम्ही आणलीच नाही आहे, आम्ही आणू इच्छित नाही. कधी कधी वाटतं की चांगलं वागल्यानंतर कदाचित आम्ही मरून जाऊ, असं बऱ्याच जणांना वाटत असतंय. पण मी विचार केला की ऋषी मुनी मग एवढे वर्ष कसं काय जगले चांगलं वागून? आज सगळ्या सुविधा असून, दवाखाने असून देखील दवाखान्यात जाऊन लोक का मेली कोरोनामध्ये? ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून दवाखान्याच्या वेळेवर मुलाला, बायकोला, कुणाला अंत्यसंस्काराची संधी पण मिळाली नाही. का झालं असं? काही मुलांना तर बापाचं तोंड बघायला मिळालं नाही, आईचं तोंड बघायला मिळालं नाही, आईला मुलाचं तोंड बघायला मिळालं नाही, पाहुण्यारावळ्यांना आपल्या पाहुण्यांचं तोंड बघायला मिळालं नाही. मग असं का घडलं? जर सगळं पैशानं होत असेल तर. भौतिक जीवनाच्या पाठीमागे लागून जो आंधळेपणा, जो मोतीबिंदू आम्हाला झालेला आहे, तो योग या विषयाच्या माध्यमातून आम्ही दूर करू शकतो. म्हणून आज योग ही एक जीवन पद्धती आम्ही आमच्या जीवनामध्ये अवलंबली पाहिजे, आणली पाहिजे. आणि केवळ शिवराज पाटील आले आणि त्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही. दररोज 1 तास मला माझ्या जीवनात स्वाध्याय करायला हवा आणि तो स्वाध्याय स्वतः प्रत्यक्ष करून अनुभव घ्यायला हवा. अनुभव हेच सत्य आणि अनुभव हेच प्रमाण. सांगोवांगी गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष योग या विद्येचा स्वतः अभ्यास करा आणि स्वतः अभ्यास करून इतरांना सांगा. स्वामी विवेकानंद म्हणतात, घडा आणि घडवा. हाच खरा योग आहे. म्हणून आजच्या या शुभ दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना एक प्रार्थना ईश्वराच्या समक्ष करेन. ती प्रार्थना म्हणजे ईश्वराने आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम आयु, निरोगी जीवन, निरामय जीवन, सुबुद्धी, शुद्ध मन प्रदान करो ही भावना आजच्या दिनी मी प्रकट करतो. आणि माझ्या हृदयातून अशुद्ध काय गेला असेल तर ते माझं आहे आणि शुद्ध काय गेला असेल तर या प्राचीन शास्त्राची ती देणगी आहे, ही भावना मी प्रकट करतो. आणि आपल्या सर्वांचं जीवन आरोग्य संपन्न राहू दे अशी प्रार्थना करून मी थांबतो. धन्यवाद.